गाडी नंबर 1760 मध्ये बसून बघायला त्यांना फार मजा येणार. मग कोणता सीन शूट करताना सगळ्यात जास्त मजा आली तुम्हाला? आणि खूप फिरण्याची संधी देते, मग प्रीमियर्स असो, इंटरव्ह्यूज असो, प्रमोशन्स असो किंवा सिनेमाचं शूटिंग असो. तर येस, इग्लू माझी लाडाची. तुम्ही हे चुकीचं आहे असं मांडा, पण त्याला जाऊन बघा तरी, ऍटलिस्ट एक चान्स तर द्या मराठी सिनेमाला. सो तो चान्स मला असं वाटतं फार कमी मिळतो. असं नाहीये की फक्त एकाच व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडतंय. कुठल्या गोष्टीला अशा फार इम्पॉर्टन्स देता येते. ते इम्पॉर्टन्स दिलं की मला असं वाटतं की ती कदाचित वस्तू मग माझ्याकडनं लांब जाईल. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये. 4 जुलैला गाडी नंबर 1760 हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. सिनेमाची सगळी स्टारकास्ट आपल्या सोबत बसली. आपल्या सोबत आहे प्रियदर्शनी, शुभंकर आणि प्रथमेश. सो तिघांचंही स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सिनेमा नक्की कसा आहे. सो मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रमोशन कसं चाललंय? धम्माल येते जोरदार. जसं प्रमोशन आमचं चालू असतं इतर सगळ्या याचं, जसं प्रमोशन आमचं चालू असतं इतर प्रोजेक्टसाठी, त्याच्यापेक्षा जास्त धमाल येते. कारण की आम्ही मित्रमंडळी एकत्र 1760 गोष्टी करतो. आणि शुभंकरचे आम्ही अरे शुभंकरचे आम्ही 1760 जोक्स ऐकतोय, वेगवेगळ्या रिॲक्शन्स बघतोय, त्याच्यामुळे अजून धमाल येते, मजा येते. तू काय सांगशील प्रियदर्शनी? येस, कॉमेडीची बोंबाबोंब शुभंकर तावडे. पण आम्ही खूप मस्ती करतो. म्हणजे आता पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच वाक्यात देऊन झालंय तरी आम्ही मस्ती करतोच आहोत. अशी गंमत चालली आहे. ऍक्च्युली मी काही इंटरव्ह्यूज फॉलो केले तुमचे आणि मला फार एक गोष्ट चांगली वाटली, भारी वाटली की तुमची एनर्जी जबरदस्त आहे याच्यामध्ये. आणि मला वाटतं की कुठल्याही सिनेमाच्या प्रमोशनला ही एनर्जी गरजेची. बरोबर. येस, बरोबर. चालेल, आपण आता प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. एनर्जीसाठी वेगळे 10,000 रुपये आम्हाला देऊन पण ह्या गोष्टी ऑफ कॅमेरा केलेल्या पाहिजेत. नाही सांगायला काही अर्थ, आम्हाला 10,000 रुपये एनर्जीसाठी. मला विचारायचं की काय आहे या 1760 नंबरच्या गाडीमध्ये? तेच पैशांची बोंबाबोंबच आहे ऍक्च्युली. आवाज येईल. मला वाटतं हे तूच धर. मेन ठीक आहे. पैशांची बोंबाबोंब आहे या सिनेमामध्ये. आणि प्रत्येकाला त्या पैशाच्या बॅगेत जे पैसे आहेत, काय बोलतो, बॅगेत जे पैसे, शब्दांची बोंबाबोंब. तर बॅगेत जे पैसे आहेत त्याच्या मागे ते लागलेले आहेत. आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या बॅगेकडे बघताय आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते बॅगेबरोबर डील करते. कधी बॅग ह्याच्याकडे आहे, कधी त्याच्याकडे आहे, कधी हिच्याकडे आहे, कधी त्यांच्याकडे आहे, असं बऱ्याच ठिकाणी बॅग फिरते. आणि ती बॅग फिरत असताना लोकांना मजा येते. म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे अभि नावाचं, ते सुद्धा ती बॅग त्याच्या आयुष्यात येते आणि त्याच्या आयुष्याची ऑलरेडी वाट लागलेली असते आणि अजून वाट लागायला सुरुवात होते. आणि ती वाट लागताना लोकांना जाम मजा येणार आहे. आणि ती जर्नी लोकांना बघायला गाडी नंबर 1760 मध्ये बसून बघायला त्यांना फार मजा येणार. सो सिनेमा जेव्हा तुझ्यापर्यंत आला किंवा स्टोरी आली, त्या स्टोरीमध्ये असं काय आहे की तुला सिनेमा करावा असं वाटतं? मला तर खूपच आवडली. ती स्टोरी खतरनाक आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा कॉमेडी खूप होतं सिनेमामध्ये, आपल्या मराठी सिनेमामध्ये. तर तसं न होता कॉमेडी सोबत थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे आणि खूप गोष्टी आहेत. म्हणजे ट्रीटमेंट पण बऱ्याचदा कधी म्हणजे गाडी जेव्हा येते तेव्हा पण आता आमच्या सिनेमामध्ये असं बीजीएम वाजतं की ती येताना पण मजा येते. एक साधी गाडी जेव्हा येत असते तेव्हा पण ती जेव्हा येते आणि तेव्हा अरे यार, त्या घटनेआधी जी घटना घडलेली असते त्याच्यामुळे ते गाडी येणं सुद्धा अंगावर येतं. इतकी भारी ट्रीटमेंट आहे सिनेमाची. सो त्याच्यामुळे ऐकताना जे होतं मनात की ही काहीतरी खतरनाक होणार आहे, फिल्म चांगली होणार आहे, तशीच ती पडद्यावर उतरताना झाली. आणि त्याचं मला वाटतं संपूर्ण क्रेडिट जे आहे ते योगीराजचं आहे. म्हणजे आमचा जो डिरेक्टर आहे, रायटर जो आहे, त्याने आम्हाला पहिल्यांदा सगळ्यांनाच जेव्हा ऐकवली होती, पहिल्याच नरेशनला सगळ्यांना सिनेमा आवडला. आणि ते होणं फार गरजेचं होतं या सिनेमा बाबतीत. आणि काय असतं ना, बऱ्याचदा तुम्ही जेव्हा सिनेमा सिलेक्ट करत असता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कॅरेक्टरचा विचार करत असता. पण या सिनेमासाठी मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची असं होतं की आमचं कॅरेक्टर तर भारी आहेत पण सिनेमा फारच भारी, खतरनाक आहे. त्याच्यामुळे मला जेव्हा मी ऐकला, मी आता कॅफेमध्ये ऐकला आणि मी त्या कॅफेत तोडणार होतो, इतका भारी सिनेमा होता. सो त्याच्यामुळे तुम्हाला पण म्हणजे थिएटर तोडू नका, फक्त थिएटर मध्ये या आणि हा सिनेमा 4 जुलैपासून बघा. बॉक्स ऑफिसवर बोंबाबोंब. येस. शुभंकर, काय म्हणतायत भास्कर भाऊ? भास्कर भाऊंचं खूप म्हणणं आहे आता समोर कॅमेरा. त्यांना भास्कर भाऊंना तर खूपच म्हणायचंय आणि त्यांचं म्हणणं पोचवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे मार्ग आहेत.
आणि त्या मार्गाने तो चालतोय. पण त्याचं ध्येय एकच आहे की ती बॅग मिळवायची आहे. आणि ते बॅग का मिळवायचे, कारण की त्याचे जे भाऊ आहेत त्याच्यावरती जी माणसं आहेत आणि ज्या एका व्यक्तीसाठी तो हे सगळं करतोय तो त्याच्यासाठी खूप महत्वाचा माणूस आहे. म्हणजे तो एका पॉलिटिशियनचा राईट हँड आहे आणि तो पॉलिटिशियन त्याच्यासाठी म्हणजे वडिलांपेक्षा पण तो त्याला वरती कुठेतरी बघत असतो. म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यासाठी गॉडलाईक येतो. म्हणजे तो देवाप्रमाणे त्या व्यक्तीकडे बघत असतो. त्या व्यक्तीने त्याला 4 शिव्या घातल्या, मारलं, तरीही ते तसंच की ते प्रेमानेच करतायत आणि तो त्याच्या हिशोबानेच असतो त्यांच्याबरोबर. सो अख्खा सिनेमा त्याचं एवढंच स्ट्रगल आहे की त्यांनी दिलेलं काम मी कसं प्रॉपर वेळेत अचूक प्रमाणे पार पाडतोय आणि त्यांच्याकडून जर एक शाबासकी घेतोय की भास्कर चांगलं काम केलंस, एवढं फक्त अपेक्षेने तो आहे. पण जसं प्रथमेश पण म्हणाला की ती बॅग ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात येते ना त्यांच्या आयुष्याचे 1760 वाजतात. नाईस कमबॅक. नाईस सावरा 1760 वाजतात. पण ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य हे आहे ना की काही फिल्म अशा असतात ना की ही प्रिडिक्टेबल असतात की अरे ह्याच्यानंतर ना हे होणार. ह्याच्यात एकच गोष्ट प्रिडिक्ट होते की ह्याच्यानंतर काहीतरी होणार आहे. हे इकडे ना इकडे काहीतरी होणार, हा इकडे भाई काहीतरी होणार. कारण की असं नाहीये की फक्त एकाच व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडतंय किंवा एकच व्यक्ती काहीतरी घडवून आणते. प्रत्येक कॅरेक्टर ह्या फिल्म मधलं तो काहीतरी घडवतो पण आहे, त्याच्याबरोबर काहीतरी घडतंय सुद्धा आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण होत आहेत. सो ना असे चेन रिॲक्शन होत असतात. सो त्याच्यामुळे ना ते अजून ग्रिपिंग वाटते. अजून त्याच्यामध्ये प्रत्येक 10 मिनिटाला टर्निंग पॉइंट्स आहेत, प्रत्येक 10 मिनिटाला असे हुक पॉइंट्स आहेत. सो खूप आपल्याला धरून ठेवते ती फिल्म. प्रियदर्शनी, या सिनेमात तू पार्लर मध्ये काम करताना दाखवलीस. स्वप्न की स्वतःच एक पार्लर व्हावं असं काहीतरी. मग सिनेमाची तयारी करताना पार्लरच्या नवीन काही गोष्टी शिकलीस का? नाही, मला ऑलरेडी येत होत्या. कुठल्या गोष्टी? वॅक्सिंग. मला वॅक्सिंग खूप उत्तम येतं. मी कौतुकाने बघते. आय नो, मला दिसतं ते कौतुक तुझ्या डोळ्यात. फार कठीण गोष्ट. हो. तुला कधी गरज लागली तर मला सांग. आय कॅन हेल्प यू. हा, मला काय गरज आहे सांग मग. सांगेल. पण ओव्हरऑल माझ्या 11वी पासून वगैरे मी पार्लरशी संबंधित आहे आणि पार्लर मधल्या मुलींशी, स्त्रियांशी संबंधित आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर्स पाहिलेत, पुण्यातले पाहिलेत, मुंबईतले पाहिलेत, दोन्हीकडचा फरकही पाहिलाय. त्यामुळे कुठेतरी करताना एक अंदाज होता की कशा पद्धतीने हे पात्र करायचंय. आणि मला असं वाटतं की खूप रुथलेस असतात ज्या खूप चांगलं काम करणाऱ्या ज्या पार्लरवाल्या असतात ना, कारण ते सगळं पेनफुल असतं. थ्रेडिंग असो, वॅक्सिंग असो, पण त्या खूपच म्हणजे करणाऱ्यासारखी करून घेणाऱ्यासाठी पेनफुल असतं. पण करणाऱ्यासाठी त्या तितक्याच काय म्हणतात, नॉन प्लस चेहऱ्याने त्या करत असतात. त्यांचं काम आहे ते. म्हणजे समोरची व्यक्ती हा करते, त्यांना काही फरक पडत नसतो. त्या त्यांचं काम चोख करत असतात. तर तो रुथलेसपणा कुठेतरी तिच्या स्वभावात पण आहे. खूप प्रॅक्टिकल असणं चिनूच्या. तर ती एक लाईन पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्याच प्रॅक्टिकल वेनी ती आयुष्याकडे बघतेय, पैशांकडे बघतेय आणि अभि आणि तिच्या नात्याकडेही बघतेय की मान्य आहे प्रेम वगैरे सगळं, पण पैशाचं काय, खाणार काय. येस. तर त्याच्यामुळे फायनली सगळा मुद्दा पैशावर येऊन एक तरी जोक हा असा करतो ज्याच्यामुळे मला असा अभिमान वाटत असतो ह्याचा आणि हा लगेच खाली असं मला वाटत असतं की आता अरे सॉलिड आता चालू, आता लँड म्हणजे लँड. येस. तर असं ते पात्र आहे. अजून एक गोष्ट आता मला जाणवली की ह्या सगळ्यांचा जो प्रवास आहे तो असा फार एक्सटर्नल गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे भाऊचं कॅरेक्टर, हिचं कॅरेक्टर किंवा इव्हन आजींचं कॅरेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी, अभिचं जे कॅरेक्टर आहे ते फार इंटरनल गोष्टींवर आहे. म्हणजे फार इंटरनलाइज केलेलं असं फार गोष्टी, असं आतून दाबून ठेवलेलं आहे त्याने सगळ्या गोष्टी. मग तिला
हिला पण काहीतरी बोलायचं, ह्याला पण काहीतरी बरंच काय काय बोलायचं, ह्याला तर तो बोलूच शकत नाही भास्कर भाऊ, तर ह्याला पण काय काय बोलायचं आहे बऱ्याच. नाही बोलू शकत. हा नाही, नाही असं खऱ्या काय. आयुष्यात भाई, खऱ्या आयुष्यात आम्ही काहीही बोलू काहीही शकतो. बोलू शकतो, म्हणजे काहीही आम्ही बोलतात, आम्ही काहीही बोलतात. काहीही बोल, Come on. आमचा काही रेफरन्सच नसतो, आम्ही काहीही बोलू शकतो. पण तेच की त्या कॅरेक्टरसाठी वेगळी जर्नी आहे आणि यांची एक वेगळी जर्नी आहे. सो त्या जर्नी जेव्हा एकत्र येतील तेव्हा जी मजा येईल लोकांना ती फार भारी आहे. चित्रपट शूट होत असताना, चित्रीकरण सुरू असताना सर्वात जास्त संवाद विसरत कोण होतं? संवाद नाही नाही, असं लिपी काहीच- असेल आमच्या संवाद. हा तो अरे, हे विसरतो. मी बोललोय हे कधी? कधी कुठे तू कुठे? मी तुला कॉल टाइम आताचा दिला होता. तू आहेस पिक्चर मध्ये? कमिट केलं होतं. आमचा ईपी आहे अखिलेश, तर त्याने- तो हे बोलू शकतो, तो तो- त्याचा संवाद विसरतो. हे मी बोललोय असं बरोबर, तोच आहे. मग बाकी तर आम्ही कोणी विसरलेलो नाही. नाही. किंवा त्याच्या जास्त लक्षात राहतं, मी बोललो होतो. तुझ्या लक्षात नाही, हो मी कधीच सांगितलं. पण आम्ही किती बंकस मस्करी करत असू, पण एकंदरीत जेवढे स्टारकास्ट आहे ना, ते ऑन सेट खूप सिन्सिअरली आम्ही काम केलं आणि आम्ही सिन्सिअरली धमाल केली. कारण की जर तुम्ही सिरियसली जर धमाल नाही केली ना, तर समोरच्यांना पण असंच वाटेल की असंच करतायत, टेकन फॉर ग्रांटेड आहे सगळं. बरोबर. पण कोणी ही फिल्म ग्रांटेड घेतली नाही, खूप मेहनतीने आणि खूप सिरियसली केली. कारण की योगीराजने ज्या प्रकारे लिहिली आहे ना, त्याला जस्टिस देणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्याने जसं लिहिलंय तसं सुद्धा जरी डिलिव्हर केलं केलं तरीही ते पोहोचेल. तर आम्ही ऍक्टर्स म्हणून जरा एक अजून किंचित जरा Push मिर्च केलं. मसाला टाकलाय आणि आणली ती प्लेट समोर. मग कोणता सीन शूट करताना सगळ्यात जास्त मजा आली तुम्हाला? भास्करजी भास्कर मला म्हणजे ना त्या 2 इन्स्टन्सेस आहेत. एक आहे की त्याच्यात ना हा भास्कर कोणाला तरी टॉर्चर करत असतो, तर ना असे 3-4 सिक्वेन्सेस आहेत की तो टॉर्चर करतोय तो आणि त्याची माणसं. पण आता काय आहे, आम्ही पण तो बिल्ड करत असताना आम्हाला असं होतं की टॉर्चर करतायत, मारतायत, ते एकाच पद्धतीने नाही झालं पाहिजे, नाहीतर ना ते मोनोटोनस होतं. ते बरोबर. मग ते लिहिलं गेले त्याच्या पण आम्हाला असं होतं की याच्यात अजून काय वेगळं करू शकतो. तर तेव्हा आम्ही ना वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. टॉर्चर करायच्या. टॉर्चर कसं करू शकतोय किंवा आपण कशा प्रकारे हा सीन डील करू शकतो. म्हणजे तुला फक्त मी ओरडत राहणार, बेस्ड ऑन रिअल स्टोरी, बेस्ड ऑन रिअल इन्सिडेंट, की जर मी फक्त ओरडत राहिलो कोणाला तर त्याचे ती मजा निघून जाणार ना. पण मी कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याला त्याची ठासतोय मी बेसिकली, तर ते कसं करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेलर मध्ये पण एक सिक्वेन्स आहे की ज्याच्यात सीसीटीव्ही फुटेज बघायला मी एका दुकानात जातो. हा पण असतो, माझी माणसं बंदूक असतात, दाखवतात त्यांना, बरोबर. बंदूक वगैरे दाखवतात, आम्ही बंदूक वगैरे दाखवतो. तर तो सिक्वेन्स ना, गाडीत बसण्यापासून तो गाडीचा सिक्वेन्स आम्ही बाहेर येतो, तो सिक्वेन्स आम्ही शूट करताना आम्हाला योगीराजने असं सोडलं की तुम्ही करा, ह्या सिक्वेन्स आहे, तुम्ही करा, तुम्हाला जी काही मजा वाटते. सो आय हॅड अ लॉट ऑफ फन. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच खूप मजा केली. या सिनेमात एक महत्वाच्या भूमिकेत आहे गाडी, बरोबर. येस. सो मला वाटतं गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टींची ना माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका असते. तेव्हा तुम्ही तिघांनी तुमची स्वप्नातली पहिली गाडी घेतली तेव्हाच्या काय आठवणी आहेत? मी नुकतीच घेतली 1.5 वर्षापूर्वी. कुठली? इग्निस, नेक्सा इग्निस, आणि माझ्या गाडीचं नाव आहे इग्लू. तर तेव्हापासनं तीच एक कॉन्स्टंट आहे आयुष्यात. बाकी खूप गोष्टी बदलत आहेत आणि ती आल्यानंतर बरेच सिनेमे आयुष्यात आले, काही रिलीज झालेत, काही रिलीज व्हायचे आहेत, पण एक खूप चांगला पायगुण आहे त्या गाडीचा माझ्या आयुष्यात आणि खूप लकी ठरली आहे. आणि ती फुलराणी रिलीज झाल्यानंतर ती घेतली आणि ती घेतल्यानंतर ती मला खूप फिरवतीये आणि खूप फिरण्याची संधी देते. मग प्रीमियर्स असो, इंटरव्ह्यूज असो, प्रमोशन्स असो किंवा सिनेमाचं शूटिंग असो. तर येस, इग्लू माझी लाडाची. आमची फॅमिली कार आहे, विच इज कियाची केरेन्स गाडी आहे आणि तिचं नाव घरच्यांनी लक्ष्मी ठेवलंय. आणि आम्ही नाटकाच्या वेळेला ती गाडी आली, आम्ही जेव्हा नाटक करत होतो तर तेव्हा त्या गाडीचं नाव फनकार असं ठेवण्यात आलं, म्हणजे माझ्याकडून आणि आमच्याकडून, की फनकार. आणि त्याच्यात म्हणजे फनकार म्हणजे आर्टिस्ट, कलाकार, बरोबर, आणि फन कार असं म्हणत होतं. कारण की माझी गाडी लाइटिंग विटिंग गाणी वगैरे हे सगळं धतिंग आहे.
पण ती गाडी मला असं वाटते की आपण म्हणजे आय फॉलो लिव्ह लाईफ किंग साईज त्या झोनमध्ये आहे मी. वर्क हार्ड पार्टी हार्डर त्या झोन मधला माणूस आहे. तर माझ्यासाठी ती लार्जर देन लाईफ किंग साईज पार्टी हार्डवाली गाडी आहे. आणि मला माहिती आहे की जेवढी मी मेहनत करतोय त्या गाडीत आल्यानंतर मला असं वाटतं की हा हे कुठेतरी आपण ते त्या सगळ्याचं फळ मिळालंय आणि त्याला घेऊनच मी फिरणार आहे पंजाबला. माझी जी गाडी आहे ती क्रेटा आहे आणि मला ऍक्च्युली काय माहिती, मला ते असं फार कनेक्ट करता येत नाही. म्हणजे असं ते गाडी आणि घर आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत त्या मी पण माझी जेव्हा गाडी आली तेव्हा मी एका सेटवर शूट करत होतो. मनमीत पेम जो बालभारती होता टाइमपासमध्ये, त्याने ती गाडी अंधेरीवरनं तो घेऊन आला सेटवर. सो हा तो घेऊन आला कारण मी शूट करत होतो आणि ती 29 तारखेला मला हवी होती बर्थडेला. सो तो घेऊन आला आणि तिथून मी मीरा रोडवरनं ट्रॅफिक मधनं चालवत अंधेरीला घेऊन आलो आणि त्याच्यात आम्ही खूप धमाल केली, मजा केली. पण मला ना असं ते कुठल्या गोष्टीला अशा फार इम्पॉर्टन्स देता येते. ते इम्पॉर्टन्स दिलं की मला असं वाटतं की ती कदाचित वस्तू मग माझ्याकडनं लांब जाईल किंवा दूर जाईल. सो मी फार कॅज्युअल असतो. म्हणजे एखादी गोष्ट जर मी केली नवीन किंवा नवीन काहीतरी घर घेतलं तर मला असं दिसतं की बाकीच्यांच्या, म्हणजे मी आता हिंदी सिनेमा करतोय तर बाकीचे मला फोन करून कौतुकाने हे करतात की अरे कॉंग्रॅच्युलेशन हे आणि ते, आणि माझं लक्ष त्या कामावर आहे. सो मला असं ना ते काय म्हणूया ते माझ्यात ते नाही आहे की ते असं ग्लॉरिफाय करणं किंवा एखाद्या गोष्टीला असं खूप इम्पॉर्टन्स देणं. पण जी गाडी आहे ती आता माझी फॅमिली मेंबर झाली. सो मी ते, मला सगळ्यात जास्त राग आला तर मी गाडीत असतो, मला रडावं असं वाटलं तर मी गाडीत असतो. सो अशा सगळ्या गोष्टी त्या गाडीने खूप सहन केलेल्या आहेत. म्हणजे माझा राग मी खूपदा ते असं गाडीमध्ये आपटतो किंवा म्हणजे मी आता एक्सप्रेस फार करत नाही. लग्न झाल्यानंतर तुम्ही कंट्रोल करता स्वतःवर, हे तुम्हाला सांगून ठेवतो. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गाडी फार सहन करते आणि ती मला असं वाटतं की ती आता साधारण माझ्यावर अशी माया करायला लागलेली आहे. सो आता शूटवरनं मी कुठे आलो तर मी गपचूप असं कुशीत झोपतो गाडीच्या मागे. सो ते सगळं फार मला इंटरेस्टिंग वाटतं. पण असं कनेक्ट नाही करता येत मला फार, नाही तर मग ते असं वाटतं की थोडंसं दूर निघून जाईल की काय. प्रथमेश, तू हिंदीतही काम केलंय, मराठीतही काम केलंय, वेबसिरीज मध्ये ताजा खबर सारख्या यशस्वी वेबसिरीज मध्ये तू दिसलाय. आता मराठीत तू आहेस सक्रिय. मला एक विचारायचं की बाबा मराठी चित्रपट सृष्टीलाच एकंदरीत काय करणं असं तुला गरजेचं वाटतं की जेणेकरून आपली इंडस्ट्री पण जरा साऊथच्या लेवलला किंवा बॉलिवूडच्या लेवलला जायची आपल्याला गरज नाही. मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघावा. मला माहिती आहे की आमचे काही बजेट्स कमी असतात त्यामुळे सिनेमा त्या लेवलचा आम्ही करू शकत नाही इतरांच्या लेवलचा, पण आम्ही प्रयत्न करतोय चांगला सिनेमा करायचा. मला असं वाटतं की कुठल्याही सिनेमाशी आपलं कंपॅरिझन नाही झालं पाहिजे. आपण किती वर्षापासून चांगला कॉन्टेंट देतो आहे, नो डाऊट 100 सिनेमे बनले त्याच्यातले 80 सिनेमे वाईट असतात, 20 सिनेमे चांगले असतात. त्या 20 सिनेमांना आपण जरा मोठे करूया आणि ते लोकांपर्यंत पोहोचूया, त्या सिनेमांबद्दल बोलूया. म्हणजे इव्हन दो आमचा जेव्हा ट्रेलर आला 1760चा त्याच्यानंतर लोकांचं सुरू झालं की हा सिनेमा अशा ह्याच्यासारखा वाटतोय, ह्याच्यासारखा वाटतोय, कंपॅरिझन सुरू झालं. तर मला असं वाटतं की असं न करता तुम्ही हा सिनेमा येऊन बघा. आम्ही खूप मेहनत केलेली आहे, योगीराजने खूप मेहनत केलेली आहे आणि ती मेहनत आम्हाला दिसते. म्हणजे काय होतं ना, बऱ्याचदा आता OTT मुळे लोक काय विचार करतात की नाही आपण OTT, आता मला ह्यांना विचारा, आपण दोन्ही रेडिओ स्टेशनला गेलो तेव्हा श्री गणेशा मस्त होता असं म्हणणारे लोक OTT वर बघितलं त्यांनी, तर मला त्याचं वाईट वाटतं. लोक थिएटरला का नाही गेले? म्हणजे आता मी जिथे जिथे जातोय, शूटला जातोय, तिथे लोक म्हणतात की श्री गणेशा चांगला होता, मस्त झालाय. म्हणजे एक छोटी पोरगी आली, ती म्हणाली की मी बाबांसाठी तुझा तो स्टेटस ठेवला होता श्री गणेशाचा, पण जेव्हा तो सिनेमा आला तेव्हा त्याला थिएटरसाठी भांडावं लागलं, झगडावं लागलं, कारण तर 2 मोठे सिनेमे आले होते. सो तसं मराठी सिनेमा खूप ऑलरेडी बेअर करतो आहे. सो मराठी प्रेक्षकांची जबाबदारी आहे की प्लीज आम्ही चांगलं कॉन्टेंट करायचं. आम्ही चुकलो तर तुम्ही शिव्या घाला, त्याच्यात माझं काही म्हणणं नाही. तुम्ही खूप काय काय बोला, तुम्ही हे चुकीचं आहे असं मांडा, पण त्याला जाऊन बघा तरी, ऍटलिस्ट एक चान्स तर द्या मराठी सिनेमाला. सो तो चान्स मला असं वाटतं फार कमी मिळतो. आता बघा ना, जारण नावाचा एक सिनेमा आला, खूप आताही चालतोय. गुलकंद नावाचा सिनेमा आला, आता थांबायचं नाही आला. सो ह्यासारखे सिनेमे एप्रिल मे आला, 99 आला. सो असे सिनेमे चालतायत, पण ते मला असं वाटतं धावले पाहिजेत. ते चालून उपयोग नाहीये. म्हणजे आता जर
आता जर आपण जारण चालतोय म्हणतोय तर जारणचं कलेक्शन आता 6 करोड झाले फक्त 3 वीक मध्ये. 3 वीक नंतर प्रोड्युसरला काहीच मिळत नाही, कळलं. गुलकनचं कलेक्शन बघा, आता थांबा, त्यांचे कलेक्शन किती पाहिजे होते आणि किती झालेत. सो लोकांनी गेलं पाहिजे, चांगले सिनेमे होत आहेत. आय नो की वाईट सिनेमे होत आहेत, त्या वाईट सिनेमांना थोडंसं बाजूला ठेवून आपण चांगल्या सिनेमांना सपोर्ट करूया आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघूया. प्रेक्षकांनो, आता जी तुमची जबाबदारी दादाने आता सांगितली ती पार पाडायची तुम्हाला 4 जुलैला हा सिनेमा गाडी नंबर 1760 Yes. थिएटर मध्ये बघू, नक्की बघा. येस, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.